हॅलो फ्रेंड, मी राधिका तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शिव ब्लॉग. तर शिवांशन मी बोलत होते का आम्ही व्हिडिओ वगैरे टाकत जाणार आहे, रोज आमचे व्हिडिओ वगैरे बघत जा म्हणून. तर मला कपडे वगैरे धुवायचे होते. तर पुढं बघशालच व्हिडिओमध्ये शिवांश इतका त्रास देते ना, आणि त्याला हा टी शर्ट घातला आणि तो त्याला घालायचा नव्हता, कारण का त्याला नाही का बनेल वगैरे असा गरम होत, त्याला गरम खूप आहे गरमी, त्याच्यामुळे मग त्याला बनेल वगैरे घालायला आवडते, टी शर्ट अजिबात घालायला आवडत नाही. तर मी कपडे धुवायला गेल्याच्यानंतर तो पण आतमध्ये आलेला, बोलत होता का माझा टी शर्ट काढून टाक म्हणून. तर तो पाणी अंगावरती ओतून घेत होता, म्हणजे ओला झाल्याच्यानंतर, तरी मम्मी काढेल म्हणून. तर त्याचं पुढं हे असंच चाललं होतं. तर पुढं व्हिडिओमध्ये बघशालच तुम्ही. तर मग काल पाणी रात्री आलेलं, म्हणजे दुपारी पाणी येते, दुपारी आलेलंच नव्हतं, रात्री आलेलं 10:30 वाजता. तो पण पुढं व्हिडिओ आहे, तो पण बघा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि काही चुकत असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि शिवांचं पण मस्ती चालली होती, म्हणजे शिवांश पण बडबड करतोय, इकडनं तिकडनं बघायचं काम करत होता. तर बघू शकता शिवांश कसं करतोय ते. खूप मस्तीखोर झालेलं आहे, आता मोठा झाला आहे, त्याच्यामुळे मग त्याला खेळायला वगैरे लागते. आणि त्या आजूबाजूला कसं खेळायला कोणी त्याला सोबत जोडी नाही, त्याच्यामुळे मग त्याला जास्त करमत नाही. तर मी बोलत होते पण आवाज फॅनचा वगैरे आवाज येत होता. तर तो मला बोलत होता का मम्मा मम्मा असं बोल तसं बोल, म्हणजे त्याला पण मी जे बोलते ना ते त्याला पण बोलायचं राहते. तर मी बोलताना वगैरे माझ्यावालं, म्हणजे मला एवढं बोलण्याची सवय नाही, त्याच्यामुळे मग बोलताना थोडे अडकते बिडकते. तर प्लीज समजून घ्या. आणि व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्यानंतर मी ट्रायपॉडचा मोबाईल काढून घेतलेला. तर शिवांचं बघू शकता काय चाललं आहे. तर लाईट वगैरे लावून त्याच्या समोर जाऊन उभा राहून बघायचं शिवांश. तर त्याची हीच दिवसभर करामती असते, काही ना काही करतच असते दिवसभर. त्याच्यावरती खूप बारीक लक्ष ठेवायला लागते, नाही तर तो काही ना काही उद्योग करतच असते दिवसभर. तर बघू शकता कसा डोळे वगैरे करतोय, बघतोय कसा. तर पुढे बघा आता कपडे धुताना खूप त्रास देते शिवांश. पाणी वगैरे स्वतः तर अंगावरती घेतो, दुसऱ्यांच्या पण अंगावरती पाणी टाकते. आणि इथे रडत होता. मी उठून गेल्याच्यानंतर म्हटलं धुतूच कपडे, मी नाही धुवत. तर तो खूप रडत होता. तर मग त्याला शांत केलं का गपरा म्हणून. तर पुढे बघा पाणी वगैरे घेऊन इकडच्या टपातून तिकडच्या टपात वगैरे ओतत होता पाणी. तर मी बोलत होते का बघू शकता आमचा शिवांश कसा रडतोय म्हणून. तर तो बोलत होता का मला पाण्यात खेळायचं आहे म्हणून. तर मी त्याला बोलत होते कपडे वगैरे भिजू नको म्हणून, कपडे सुकत नाही. आणि नंतर नाही तर त्याने भिजवलेच कपडे, कारण का त्याला टी शर्टच घालायला आवडत नाही. त्याला ते टी शर्ट आणि ते काढायचं होतं, त्याच्यामुळे मग त्याने पूर्ण अंगावरती पाणी वगैरे ओतून घेतलेलं, पूर्ण ओला झालेला. तर कपडे वगैरे धुवून झाले, पिळून वगैरे निकळायला ठेवले. आणि त्यानंतर शिवांच्या तो भावला असं तडमड वाजत होतं, एकदम असं फिरवायचा आणि ओरडायचा. पुढे बघताला तो समोर लावून ठेवायचा आणि ते वाजवायला लागलं का तो बाजूला नाचायचा. पुढं तो पण नाचते, तो पण व्हिडिओ बघा. ते तडमड लावल्याच्या नंतर मग पुढे समोर कसा नाचतोय तो त्याच्या आवाजाने. तर रात्रीचा स्वयंपाक वगैरे काही बनवायचं नव्हतं, बाहेरून आणलेलं जेवण.
तर मग घरात काही स्वयंपाक वगैरे बनवला नव्हता आणि पाणी पण आलेलं नव्हतं. पाणी रात्री 10:30 वाजता आलं. तर पाणी वगैरे भरत होते आणि भांडे वगैरे म्हणजे जे होते दिवसभराचे ते भांडे वगैरे घासून घेतले. किचन वगैरे आवरून घेतलं, पाणी वगैरे भरलं आणि त्यानंतर होऊ शकतं पाणी वगैरे भरून झाल्याच्यानंतर शिवानीकडे मोबाईल दिलेला, कारण तो इकडनं तिकडं पळत असतो. त्याच्यामुळे मग त्याच्याकडं मोबाईल किंवा टी व्ही लावून द्यावं लागतं, तेव्हा तो शांत एका जागेवरती बसतोय. आणि माझं आलं पाणी वगैरे भरून झाल्याच्यानंतर अवतार बघू शकता कसं झालेला. तर मी शिवांशला बोलत होते का शिवांश बोल म्हणून बोल, तर तो मोबाईलमध्ये इतका दंग होता बघण्यात. आणि त्यानंतर त्याला रात्री झोपायचं नव्हतं, तर तनू झोपलेली तिच्या बाजूला त्या साईडला जाऊन झोपलेला आणि तिचा मोबाईल घेत होता. तर त्याला झोपायचं नसल्याच्यानंतर तो कुठं पण असा गपचूप जाऊन झोपतोय. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला